पुण्याच्या नवले ब्रिजवर अक्षरशः मृत्यूने थैमान घातलं। 2 कंटेनरमध्ये अडकलेल्या लोकांचा जागीच कोळसा झाला। ब्रेक फेल झालेला भरधाव कंटेनर रस्त्यावरच्या गाड्यांना चिरडत गेला। त्याच्या समोर जो येईल त्याला मृत्यूच्या दारात ढकलत गेला। एक तर ब्रेक फेल, दुसरं आगीची घेराबंदी। असा प्रवास करणाऱ्या कंटेनरने आपल्या सोबत एका कारला चिरडत दुसऱ्या कंटेनरला धडक दिली। 2 कंटेनरमध्ये अडकलेल्या या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। कारची ही अवस्था पाहून त्यातून कुणीतरी जिवंत वाचू शकतं असं बोलण्याचंही कुणी धाडस करू शकत नाही। नंतर अपघातग्रस्तांना ज्यावेळी बाहेर काढण्यात आलं त्यावेळी त्यांची फक्त आणि फक्त सांगाडे उरले होते। आगीत होरपळून त्यांचा अक्षरशः कोळसा झाला होता। यावरून अपघातात त्या कंटेनरला इतकी भीषण आग लागली तरी कशी? त्या आगीमुळे कारने पेट घेतला तरी कसा? कारमधल्या लोकांचा होरपळून मृत्यू झाला की धडकेनं आधीच त्यांचा जीव गेला होता? असे प्रश्न विचारले जात आहेत। त्याच प्रश्नांचा सविस्तर आढावा या व्हिडिओत पाहायला मिळेल। ही दृश्य पहा, काळजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य आहेत। या 2 कंटेनरमध्ये ही राख एका कारची आहे। या कारमध्ये 1-2 नव्हे तर 5 लोक प्रवास करत होती। कारची जर का ही अवस्था असेल तर त्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काय अवस्था असू शकते याची कल्पनाही अंगावर शहारा आणते। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार अपघातानंतर त्या लोकांचे फक्त हाडांचे सापळेच मिळाले। आगीत होरपळून त्यांचा अक्षरशः कोळसा झाला होता। पण मग ब्रेक फेल झालेल्या कंटेनरला आग लागलीच कशी काय? आणि अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांचा होरपळून मृत्यू कसा झाला तेही पाहूयात। ब्रेक फेल झालेला कंटेनर अनेक वाहनांना चिरडत पुढे जात होता। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार कंटेनरने 20 ते 22 वाहनांना धडक दिल्याचं सांगितलं जातंय। यामुळे कंटेनरची डिझेल टँक डॅमेज झाली असावी आणि तिथून आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। आग लागण्यामागचं अजून एक कारण सांगितलं जातंय। कंटेनर ज्या कारला धडक देऊन आपल्या सोबत घेऊन जात होता त्या कारचा अक्षरशः चेंदामेंदा झाला। त्याच कारची पेट्रोल टँक लिकेज झाली असावी ज्यामुळे कंटेनर आणि त्या कारने पेट घेतला असावा असा अंदाजही वर्तवला जातोय। दोन्ही अंदाजांमध्ये डिझेल टँक डॅमेज होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। डिझेल किंवा पेट्रोल टँक लिकेज झाली, कारच्या रस्त्यावरच्या घर्षणामुळे आग लागली। हीच आग डिझेल किंवा पेट्रोलच्या संपर्कात आल्यामुळे आगीचा वणवा भडकला असा प्राथमिक अंदाज सध्या वर्तवला जातोय। असाच अपघात अगदी काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशातील कुर्नूलमध्ये घडला होता, ज्यात तब्बल 20 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता। याही अपघातात एका ट्रॅव्हलरनं दुचाकीला धडक दिली। ट्रॅव्हलच्या पुढच्या चाकात दुचाकी अडकली, तिचं घर्षण झालं ज्यामुळे तिची पेट्रोल टँक फुटली आणि बसच्या टायर्सनी पेट घेतला। हीच आग बसच्या डिझेल टँकपर्यंत पोहोचली आणि मोठा स्फोट झाला। त्याचाही व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। अगदी तसंच काहीसं पुण्याच्या नवले ब्रिजवर घडलंय का? म्हणूनच अपघातातल्या लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला का असे प्रश्न विचारले जात आहेत। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंट करून नक्की कळवा।